आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी अक्षराला एकटीला पाठवायलाच नको होतं, पण मी तिथे असताना भुवनेश्वरी मॅडम काही बोलल्याच नसत्या। त्यांना जे अक्षराला सांगायचंय ना ते त्यांनी सांगितलं नसतं। इरा त्या दिवशी जे सांगून गेली ना त्यामुळे काळजी वाढली आहे माझी। भुवनेश्वरी मॅडम मला फोन करतायत। मला म्हणाल्या की जर तुझ्या बहिणीने डिवोर्स देण्यामध्ये आडकाठी केली तर तिला गायब करेन, आणि अशी गायब करेन की तुम्हाला ती आयुष्यभर दिसणार नाही। इरू जे म्हणाली ते खरं झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। भुवनेश्वरी मॅडमना माहित नाहीये अक्षरा गरोदर आहे म्हणून। अक्षुने जर त्यांना हे सांगितलं तर कदाचित त्या काही करणार नाही तिला, पण अक्षु त्यांना हे सांगेल का? आणि जरी अक्षुने सांगितलं तरी त्या तिला काही करणार नाहीत कशावरून? काय करावं काहीच कळत नाहीये मला। देवा, आता तूच पाठीशी उभा राहा रे अक्षराच्या। माझ्या अक्षरावर कोणतं संकट येऊ देऊ नकोस। भीती हा रे का पण खरंच जरा भीती वाटते। काय दोघी पण हट्टी आहेत आणि आई साहेबांचं असं झालं त्यांना काय वाटेल ते करून त्या 4 वर्ष सूर्यवंशी संग लगीन करायचं ठीक आहे, पण त्यासाठी त्या वाटेल ते करू शकतात माहिती आहे का? आणि मास्तर माणसं असं आहे की त्यासनी काय वाटेल ते झालं तरी शाळा बंद होऊ द्यायची नाही, त्यासाठी वाटेल ते करू शकतात। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे जे काय करायचं ते दोघींनी बी शांत डोक्यानं करावं। तसंच करतील त्या, आणि तू उगाच टेन्शन घेऊ नकोस। आणि तू जर का सांगितल्याप्रमाणे वहिनीने त्यांच्या मागण्या मॅडम समोर मांडल्या तर मग काय टेन्शनच नाही ना। आणि आज मॅडम गेल्याच आहेत अनायसे तिकडे, तर त्या दोघींचं त्याबद्दल बोलणंही होईल। बोलणं तर होईल। आता त्यासाठी गेलेत आई साहेब, त्यासनी कळून चुकले बरं का आई साहेबांना। दुसऱ्या कोणाला पाठवून चालणार नाही, जर काही मार्ग काढायचा असेल तर स्वतःच गेलं पाहिजे। वाया करून काय चालणार नाही। तुला काय वाटतं कशाबद्दल? म्हणजे जर का वहिनीने त्यांच्या मागण्या मॅडम समोर मांडल्या तर मॅडम त्या पूर्ण करतील का? आता कसं आहे बघ, मी जेवढं आई साहेबांना ओळखतोय नाही, मला तर एवढं कळते की त्यांचा शाळेबद्दलचा निर्णय झालेला आहे। शाळा बंद करायची असा विचार त्या गेलेल्या दिवसापासून करतात। मी आपलं त्यांचा ते विचार बदलायचा प्रयत्न करतोय की नाही, शाळा बंद नका करायला। मी आता त्यांना म्हणले की बाकी सगळ्या गोष्टींवरचा फोकस जाऊन दे म्हणलं आई साहेब, तुम्ही फक्त आता लग्न एवढाच विषय डोसक्यात घ्या। तर त्याच्यावर त्या होय म्हणल्यात की ठीक आहे, आता शाळेचा विचार आम्ही बाजूला ठेवतो, पण याचा अर्थ त्यांनी तात्पुरता तो विचार बाजूला ठेवलेला आहे हे मला चांगलं माहिती आहे। हट्टी आहेत रे त्या, पण त्यांचं कसं आहे, एखादी गोष्ट ठरवली ना आमच्या आई साहेबांनी की ठरवली, मग ती काय दडावरची पांढरी रेत, तुला माहित आहे कसा असतो विषय, मग तो विषय लय हार्ड असतो। मी प्रयत्न करतच राहीन, त्यासनी समजावून सांगतच राहीन की शाळा बंद पाडू नका। पण त्याच्यातनं काय होतं रे, आमच्या दोघांचे वाद होतात ना, माझे आणि आई साहेबांचे कधी नव्हते वाद म्हणजे छोटे मोठे, पण त्यासनी कसं वाटतंय आई साहेबांनी की मी मास्तरीन बाईंचंच म्हणणं मी सांगतोय का काय? जो मुद्दा मास्तरीन बाईंचा तो मी लावून धरतोय काय? मास्तरीन बाईंचं असं म्हणणं आहे म्हणून मी पण मास्तरीन बाईंच्या वतीनं भांडतोय का काय? असं उगाच त्यांच्या गैरसमज होतात ना, जेव्हा की तसं नाही रे ओंक्या। मला खरंच शाळेचं महत्त्व पटलेलं आहे। जेव्हापासून आमच्या आयुष्यात शिक्षण आलं, मास्तरीनबाई आल्या, मला शिक्षणाचं महत्त्व पटलं। मला एक कळून चुकले ओंक्या, खरंच कळून चुकले की जगात जर चांगलं तुम्हाला वावरायचं असेल ना तर तुम्हाला 4 बुकं शिकली पाहिजे, 4 माणसात जर चांगलं वावरायचं असेल तर। पण आता हे आई साहेबांना सांगायला गेलं तर उगाच त्यासने काय ते पटत नाही, त्यांचं मत ह्याच्या करेक्ट विरुद्ध आहे, तुला माहित आहे। माझं एवढं म्हणणं आहे, आई साहेबांसंग मला वाद नाही करायचा, काहीतरी परमनंट सोल्युशन का नाही ह्याच्यावर मिळालं पाहिजे। आता आई साहेब जर गेल्यात त्यासनी भेटाल तर एका दृष्टीनं बरंच आहे। मास्तरीनबाईंनी त्यांची बाजू ठामपणे आई साहेबांसमोर ठेवली पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे बघ। आणि काहीतरी परमनंट सोल्युशन त्या शाळेसाठी काढलं पाहिजे, आहे का नाही? म्हणजे शाळेचा जो प्रश्न आहे तो कायमसाठी सुटला पाहिजे। हे बघ, तुला असं वाटतं ना मग असंच होईल। अरे वहिनी खूप समजूतदार आहेत रे, एकदम मुद्देसूद बोलतात, त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं आहे ना एकदम व्यवस्थित मांडता येतं। हो बरोबर आहे।
मुद्दा समजून देतात माणसं. आणि आईसाहेबांचं पण हे काय बरं काय, जर त्यांना एखाद्या व्यक्तीनं पटवून दिलं ना की ह्यो मुद्दा का बरोबर आहे, लॉजिकली जर की हे का केलं पाहिजे आणि यानं काय फायदा होणार आहे, हे कसं बरोबर आहे कसं चूक, हे जर नीट पटवून दिलं ना तर आईसाहेब ऐकू शकतात बरं का. एवढी मला खात्री. काय व्हायचं तेवढी ही शाळेचं तेवढं नीट मार्गी लावू दे बाबा. अंबाबाई एकच प्रार्थना आहे, शाळा तेवढी शेप राहून दे बास. हा. काय अक्षरा भुवनेश्वरी मॅडमला भेटायला गेली? हो अहो, काल रात्री फोन आला होता ना त्यांचा, म्हणून मग अगं काय चाललंय या बाईचं? हा? आधी त्या दुर्गेश्वरीला पाठवलं, नंतर त्या आजींना पाठवलं आणि आता अक्षराला बाहेर भेटायला बोलवलंय. अगं अक्षराने तरी लगेच कशाला जायचं त्यांना भेटायला? आणि तू तरी एकटीला का पाठवलंस? अगं ती बाई कशी आहे हे माहिती आहे ना तुला. विद्या कट कारस्थान करण्यात तिचा हात कुणीही धरू शकत नाही. मी बघून आलोय तिला. अगं मारहाण करतात, नाही ते बोलतात ग. तुला सांगितलं होतं ना मी हे सगळं, तरीही तू अक्षराला एकटीला पाठवलीस. मी म्हणाले होते तिला एकटी जाऊ नको, मी येते बरोबर म्हणून, पण तिने ऐकलं नाही. ती म्हणाली आई काही काळजी करू नकोस, मी एकटी जाते, काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून. मलाही तिला एकटीला पाठवायचंच नव्हतं. 2 जीवांची आहे पोर. अगं मग तेव्हाच मला सांगायचं ना, मी बोललो असतो अक्षराशी. मुळात मी तिला जाऊच दिलं नसतं. अगं आधीच काय टेन्शन कमी आहेत का तिच्या आयुष्यात, म्हणून आता ती त्यांना परत भेटायला गेली आहे. कशासाठी बोलवलंय काय माहिती बाबा. अगं 2 वेळा माणसं पाठवून सुद्धा अक्षरा परत गेली नाही ना, म्हणून डोकं फिरलं असेल त्यांचं. म्हणूनच मला खूप काळजी वाटायला लागली हो. आता काळजी करत बसण्यापेक्षा तू जर आधीच मला कल्पना दिली असतीस ना, तर विद्या मी तिला समजावलं असतं किंवा मी गेलो असतो ना तिच्या बरोबर. आता तिला एकटीला सोडून कसं चालेल? कळतंय हो मला, पण अक्षरा कशी हट्टी आहे माहितीये ना तुम्हाला. मी तिला सांगितलं, खूप सांगितलं की नको अक्षरा एकटी जाऊ नकोस, मी येते तुझ्या बरोबर म्हणून, पण नाही ऐकलं होते मी माझं. आणि मगासपासून ना मी तिला फोन लावतीये, पण ती फोन पण नाही उचलत आहे. मला अजून काळजी वाढली हो माझी. बर, कुठे भेटायचंय वगैरे काही बोलली आहे का अक्षरा? नाही ना हो, काहीच सांगितलं नाहीये. म्हणूनच तर खूप टेन्शन आलंय ना मला. 2 वेळा माणसं पाठवू नये, आपण तिला परत घरी पाठवलं नाही त्याचा राग तिच्यावर काढतील का? तिला काय करणार तर नाहीत ना हो. बापरे, चुकलंच माझं, मूर्खपणा झाला सगळा. मी ना तिला एकटीला जाऊच द्यायला नाही पाहिजे होतं, किंवा तुम्हाला तरी कळवायला हवं होतं मी. आता खूप काळजी वाटतेय मला. आता ना इथून पुढे कानाला खडा, मी कुठेच तिला एकटीला पाठवणार नाहीये. काय हो, ती घरी परत यावी म्हणून भुवनेश्वरी मॅडम ना काहीतरी करतच राहणार का? कारण त्यांना त्यांचं लग्न व्हायला हवंय ना. अगं ते लग्न बिग्न त्यांचं त्यांनी बघावं. त्या गोष्टी त्या अक्षराला कशासाठी घेत आहेत? त्यांना लग्न करू देत, नाही तर नको करू देत. हे बघ, आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही. आणि अक्षरा आता परत त्या घरात जाणार नाहीये. येऊ दे अक्षराला, मी बोलतो तिच्याशी.